नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टरमधील आपण आता सेकंड लास्ट टॉपिक जो आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स हा सुरू करणार आहोत. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. बघा, आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल्स घेतले, फर्स्ट जो आपण एक डेरिव्हेटिव्ह जे घेतले आपण ते एक्सप्लिसिट फंक्शनच्या फॉर्ममध्ये होते. एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन म्हटलं म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण ज्याला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स म्हटलेलं होतं. म्हणजे इथं दोन व्हेरिएबल होते, एक व्हेरिएबल होता एक्स आणि दुसरा व्हेरिएबल होता वाय. तर इथं काय म्हटलं जाईल, की वाय जो व्हेरिएबल आहे तो एक्सवर डिपेंडेंट आहे. म्हणजेच आपण वायला आयसोलेट केलेलं आहे एक्स पासून. तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता dy अपॉन dx म्हणू शकतो आपण त्याला. नंतर आपण लास्ट जो टॉपिक घेतला तो होता इम्प्लिसिट फंक्शनचा. इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय होतं, की हा जो फंक्शन आपल्याला जे फंक्शन दिलेलं असायचं जे ते नायदर एक्सवर डिपेंड होतं किंवा ना वाय मध्ये होतं. म्हणजेच लॉग ऑफ एक्स प्लस वाय जर आपण म्हटलं, लॉग ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 साइन ऑफ एक्स प्लस वाय समथिंग याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय होणार आहे, की आपण ना वायला आपण आयसोलेट करू शकतो ना एक्सला आयसोलेट करू शकतो आपण. म्हणजे वाय सेपरेटही होणार नाही किंवा वाय ही सेपरेट होत नव्हता. मग यातही आपण याच्यातनं dy अपॉन dx म्हणा किंवा dx अपॉन dy काढणार होतो. आपण तो काढला होता. ठीक आहे. नेक्स्ट जो फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शन. म्हणजेच जर एखादी फंक्शन दिली आपल्याला, कन्सिडर करू आपण x इक्वल्स टू कॉस थिटा आणि y इक्वल्स टू साइन थिटा. आता इथं काय झालेलं आहे, x आणि y. तर x जो आपल्याला फंक्शन दिलेला आहे तो इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे आणि y सुद्धा जे फंक्शन दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ थिटा दिलेलं आहे. मग आपण याच्यावरनं dy अपॉन dx कसा काढणार किंवा dx अपॉन dy कसा काढणार. तर ह्या टाईपचं जे दिलं फंक्शन, हा जो x दिलेला आहे तर x ची जी किंमत आहे आपल्याला ती एफ ऑफ थिटा मध्ये दिलेली आहे आणि y ची जी किंमत दिलेली आहे ती आपण मानणार दुसरं एखादी फंक्शन एफ आणि नंतर आपण म्हणतो जी ऑफ थिटा मध्ये दिलेलं आहे. जी ऑफ थिटा म्हणजे एक्स आणि वाय काय आहे तर थिटावर डिपेंडेंट आहे. मग आता याचा dy अपॉन dx आपण कसा काढणार. तर मी जर म्हटलं तर dy अपॉन dx, तर मी काय आणणार तर dy अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला जाईल विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतला जाईल आणि सेम एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल विथ रिस्पेक्ट टू थिटा dx अपॉन d थिटा. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे तो कॅन्सल होणार. म्हणजे dy अपॉन dx आपण अशा प्रकारे घेतला जाईल. आणि dy अपॉन d थिटा काय येईल तर dy अपॉन d थिटा म्हणजेच वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर काय येईल वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस थिटा आणि dx अपॉन d थिटा म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन थिटा मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तर काय असतो कॉस अपॉन साइन काय येतो तर कॉट थिटा. अशा प्रकारे आपण आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक घेणार आहोत. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये आपण थेरम घेऊ पॅरामेट्रिक फंक्शन वरचा. थर्ड थेरम आहे आपला. तिघांमध्ये सेम प्रोसिजर आहे. dy अपॉन dx आपण काढणार आहे तिघांमध्ये आणि त्यांना आपण लिमिट अप्लाय करत असतो. लिमिट अप्लाय केल्यानंतर लिमिट कोणाला जे अप्लाय करतो आपण जे व्हेरिएबल आहेत ज्याचा विथ रिस्पेक्ट टू आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे त्याची आपण त्याला लिमिट अप्लाय करत असतो आणि स्मॉल इन्क्रीमेंट प्रत्येक व्हेरिएबलमध्ये आपण घेत असतो. थेरमचं स्टेटमेंट काय, थेरमचं स्टेटमेंट काय आहे तर इफ x इक्वल्स टू एफ ऑफ टी and y equals to g of t are differentiable functions of are differentiable
differentiable functions ऑफ, आता बघा डिफरन्शिएबल कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू असतील, तर एक्स सुद्धा टी मध्ये दिलेला आहे आणि वाय सुद्धा टी मध्ये दिला आहे, म्हणजे डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ पॅरामीटर टी, पॅरामीटर टी, then y is then y is differentiable function, y is differentiable function of x आणि and dy upon dx ची काय किंमत येईल, तर dy upon dx equals to dy upon dt upon dx upon dt असतील, हे आपल्याला दाखवायचं. dy upon dx equals to dy upon dt upon dx upon dt. ठीक आहे. आता याचा आपण प्रूफ घेऊ. प्रूफ काय म्हटलं जाईल, तर विथ रिस्पेक्ट टू अगोदर जो डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहे डिफरन्शिएशन, ते विथ रिस्पेक्ट टू टी आपण घेणार आहोत. मग काय येईल, लेट डेल्टा टी बी द इन्क्रीमेंट, हे डेल्टा काय असतो, तर इन्क्रीमेंट असतं, बी द इन्क्रीमेंट इन टी, आणि करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट काय असतील, एक्स आणि वाय मधल्या, देअरफॉर द करस्पॉन्डिंग, कारण की टी मध्ये बदल झाला म्हटलं म्हणजे काय, एक्स आणि वाय मध्ये बदल होईल, देन करस्पॉन्डिंग increments in x and y are delta x and delta y respectively. ठीक आहे. मग आपण कन्सिडर करू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, जे आपल्याला कन्सिडर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ची आपण किंमत काय म्हणू शकतो, आपण त्याला ऍडजस्टमेंट करू. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स कॅन बी रिटन ॲज डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ठीक आहे, डेल्टा टी. आता इथं काय असेल, डेल्टा टी नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. ठीक आहे, कारण की तो डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटर नेहमी नॉन झिरो असला पाहिजे, त्यासाठी कंडिशन असेल. नेक्स्ट काय होईल की पुढच्याला आपण काय करतो, लिमिट घेत असतो, टेकिंग लिमिट as delta t tends to 0. Taking limit as delta t tends to 0. काय होईल, डेल्टा टी टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड म्हटलं तर काय येईल, तर लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी लिहिले जाईल. आता जे आपण लिमिट अप्लाय करणार आर एस एस ला बघा, तर लिमिट दोघांना अप्लाय होईल, न्यूमरेटरलाही आणि डिनॉमिनेटरलाही. म्हणजेच काय लिहिलं जाईल, तर त्याला आपण लिहू शकतो लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, सॉरी डेल्टा टी आहे, ठीक आहे, अँड लिमिट ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा वाय, सॉरी डेल्टा एक्स अपॉन
डेल्टा टी. आता आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलेले आहे वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. हा काय सांगतो की लिमिट जी असणार आहे डेल्टा टी टेन्स टू झिरो, डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी एक्झिस्ट होईल, म्हणजेच लिमिट आहे. आणि सी अजून एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन, दोघंही डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. हा पण काय सांगेल लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी सुद्धा एक्झिस्ट होईल, म्हणजेच लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी and limit as delta t tends to 0 delta x upon delta t are exist. ठीक आहे, ही आपली इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजेच इक्वेशन आर एच एस ऑफ इक्वेशन 1 एक्झिस्ट होईल. ठीक आहे, आता एल एच एस एक्झिस्ट होईल का आपण ते बघू. एल एच एस काय तर लिमिट ॲज डेल्टा वाय डेल्टा टेन्स लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दिलेली. आता बघा डेल्टा टी म्हटलेलं आहे, म्हणजेच ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो काय इम्प्लाय करेल, जर डेल्टा टी मध्ये जर चेंज झिरो आहे तर डेल्टा एक्स मधला जो चेंज असेल तो काय असेल, तो सुद्धा झिरो असेल. म्हणजेच लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट होईल ते सुद्धा. म्हणजेच एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट, एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट. मग आता हे सगळे एक्झिस्ट झाले म्हटलं म्हणजे काय, तर काय लिहिणार आपण त्याला एक्झिस्ट होत असल्यामुळे, तर लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट झाले म्हटलं म्हणजे काय, तर डी वाय अपॉन डी एक्स एक्झिस्ट होतो, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा घेतलं जाईल. नंतर लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी याची किंमत काय येईल, तर डी वाय अपॉन डी टी येऊन जाईल. आणि थर्ड लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी टी. आणि ह्या व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुट करू, म्हणजेच काय होईल, तर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू काय येईल, तर डी वाय अपॉन डी टी आणि अपॉन डी एक्स अपॉन डी टी. हे आपलं झालं पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम. ठीक आहे, हा थर्ड थेरम होता. एकूण 3 थेरम या चॅप्टरमधील, तिघही थेरम इम्पॉर्टंट आहेत, तिघांपैकी एक तरी विचारला जातो बऱ्याच वेळा. ठीक आहे, आता हा जो टी दिला आहे तो व्हेरिएबल, तर हा नेहमी टी असेल का, तर ध्यान ठेवा तो व्हेरिएबल टी राहू शकतो, कधी कधी थिटा राहू शकतो. ठीक आहे, टी किंवा थिटामध्ये तो येईल. आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ, सिंपल अगोदर, नंतर मोठे एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. फाइंड डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे, फाइंड डी वाय अपॉन डी एक्स. फाइंड डी वाय अपॉन डी एक्स. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिले त्यांनी, एक्स इक्वल्स टू ए टी स्क्वेअर, एक्स इक्वल्स टू ए टी स्क्वेअर अँड वाय इक्वल्स टू ट्वाइस ऑफ ए टी. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, डी वाय अपॉन डी एक्स काढायचा आहे, बरोबर. मग आता एक्स काय दिलाय, टी मध्ये दिलाय, आणि वाय सुद्धा टी मध्ये दिलाय. मग आपण डेरिव्हेटिव्ह अगोदर घेताना टी मध्ये घेऊ. मग हा जो एक्स दिलेला आहे, ठीक आहे, तर एक्स अगोदर मी वायची किंमत लिहितो, वाय इक्वल्स टू काय दिलं आपल्याला, ट्वाइस ऑफ ए टी, बरोबर. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेईल मी विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे डी वाय अपॉन डी टी, बरोबर. तर डी वाय अपॉन डी टी काय येईल, तर ट्वाइस ऑफ ए हा कॉन्स्टंट आहे, आणि डी बाय डी टी ऑफ काय घ्यावं लागेल, टी घ्यावं लागेल. ठीक आहे, तिकडे व्हेरिएबल टी आहे. आता ध्यान ठेवा, इथं एक्स नव्हता, आता टी आलेलं इथं.
ठीक आहे. मग आता टीचा व्हेरिएबल म्हणजे डी बाय डी टी ऑफ टी, टीची पॉवर 1 आहे, म्हणजेच एक्स रेस टू वनचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 येतो, तसंच टीचा पण डेरिव्हेटिव्ह 1 येईल, म्हणजे ट्वाइस ऑफ ए झाला डेरिव्हेटिव्ह टी वाय अपॉन डी टी. ठीक आहे, ही झाली तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली एक्सची किंमत काय दिली आपल्याला, ट्वाइस ए टी स्क्वेअर दिलेली आहे, बरोबर. मग डी एक्स अपॉन डी टी आपण काढणार, म्हणजे डी बाय डी टी ऑफ एक्स आपण घेतोय, ध्यान ठेवा. ठीक आहे, आणि इकडनं ही डी बाय डी टी ऑफ, तर ए टी स्क्वेअर, तर ए हा कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाय तो बाहेर येऊन जाईल, आणि फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार आपण टी स्क्वेअरचा. डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, तर डी एक्स अपॉन डी टी काय येईल, तर टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ज्याप्रमाणे एक्स स्क्वेअरचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो त्याप्रमाणे टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो 2x होतो, म्हणजे टी स्क्वेअरचा 2t येईल, म्हणजे ट्वाइस ऑफ ए टी डेरिव्हेटिव्ह झाला dx अपॉन dt. हा ही झाली आपली इक्वेशन नंबर सेकंड. आता वी नो दॅट dy अपॉन dx, आपल्याला त्याने dy अपॉन dx सांगितलंय, तर dy अपॉन dx ला ऍडजस्ट करा, dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. ठीक आहे, आता dy अपॉन dt ची किंमत किती आहे, तर ट्वाइस ऑफ ए, आणि dx अपॉन dt ची किंमत किती, ट्वाइस ऑफ ए टी. हा 2a आणि हा 2a कॅन्सल, म्हणजे राहिला फक्त 1 अपॉन टी, म्हणजे dy अपॉन dx जो आला तो 1 अपॉन टी आला. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा, आता हा टी मध्ये दिलेला होता. आता सेकंड एक्झाम्पल आपण थीटा मध्ये घेऊ, बघू शकतो. तर एक्स ची किंमत काय दिली आपल्याला, एक्स इक्वल्स टू दिलेलं आहे ए इंटू थीटा मायनस साइन थीटा, थीटा मायनस साइन थीटा, आणि वाय दिलेला आपल्याला ए इंटू 1 मायनस कॉस थीटा, ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. आता मागच्या एक्झाम्पल मध्ये बघा साईडलाच एक्झाम्पल एक्स आणि वाय टी मध्ये दिलेले होते, आता एक्स आणि वाय कशामध्ये दिले, थीटा मध्ये. मग आपण डेरिव्हेटिव्ह अगोदर काय घेणार, तर विथ रिस्पेक्ट टू थीटा घेणार. ठीक आहे, आता डायरेक्ट उत्तर लिहितो, तर डी एक्स अपॉन डी थीटा मी घेणार अगोदर, तर डी एक्स अपॉन डी थीटा, म्हणजे डी बाय डी थीटा ऑफ एक्स आपण घेतोय. ठीक आहे, आता हा ए मल्टिप्लाय आला आहे, ए हा कॉन्स्टंट असतो तो बाहेरच राहील. ठीक आहे, तर डी बाय डी थीटा ऑफ थीटा मायनस साइन थीटा येऊन जाईल. ठीक आहे, ए पुन्हा कॉन्स्टंट, तर डी बाय डी थीटा ऑफ थीटा मायनस साइन थीटा. मग थीटा म्हटलं म्हणजे काय, तर एक्स समजून घ्या, टी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतो, तर काय येतो तो 1 येतो, बरोबर, आणि मायनस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर कॉस थीटा येईल, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 1 मायनस कॉस थीटा. हा झाला डी एक्स अपॉन डी थीटा, ही तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली इकडनं डी वाय अपॉन डी थीटा आपण काढू, डी वाय अपॉन डी थीटा, तर ए पुन्हा बाहेर, आणि डी बाय डी थीटा ऑफ 1 मायनस कॉस थीटा आपण घेणार, डी वाय अपॉन डी थीटा काय यायला पाहिजे, तर हा ए. ठीक आहे, आता आपण मध्ये जाऊ, ब्रॅकेटच्या मध्ये 1 मायनस कॉस थीटा आपल्याला दिलेला आहे, अगोदर 1 चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, 1 हा काय स्पेशल आलेला आहे. ठीक आहे, तर 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 0 येईल. ठीक आहे, मायनस कॉस थीटा मायनस साइन. ठीक आहे, कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर मायनस साइन थीटा, मायनस आणि मायनस झाला प्लस साइन थीटा, म्हणजे डी वाय अपॉन डी थीटाची किंमत किती आली, तर ए साइन थीटा येऊन जाईल. ठीक आहे, आता आपल्याला कळायचं आहे डी वाय अपॉन डी एक्स, डी वाय अपॉन डी एक्स म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स म्हणजे डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. आता डी वाय अपॉन डी टी म्हटलं म्हणजे काय, तर ए इंटू साइन थीटा, बरोबर, सॉरी डी वाय अपॉन हा डी थीटा येईल आता, आणि डी एक्स अपॉन डी थीटा आला आहे ए इंटू 1 मायनस कॉस थीटा, हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, ए ए कॅन्सल होऊन जाईल दोघांमधनं, ए पण इथनं कॅन्सल, ए पण, म्हणजे साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे,
जर तुम्हाला dx अपॉन डी थिटा सांगितलं असतं तर 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा आलं असतं. ठीक आहे. आता इथं डिनॉमिनेटरच आहे 1 मायनस कॉस थिटा, डिनॉमिनेटर कधीही सेपरेट होत नाही. ठीक आहे. 1 मायनस कॉस थिटा तो ॲज इट इज राहील. तो जर न्यूमरेटरला असता तर तो सेपरेट झाला असता, 1 अपॉन साइन थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहिला गेला असता. ठीक आहे. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे. अजून आपण एक्झाम्पल्स घेऊ. x equals to, third example, x equals to 3 cos t minus 3 cos t minus 2 cos cube t आणि y ची किंमत दिलेली आहे 3 sin t minus 2 sin cube t. ठीक आहे. यातही तसा साधा टी दिलेला आहे व्हेरिएबल, पॅरामीटर काय आपल्याला टी. मग आपण अगोदर dx अपॉन dt घेऊ, dx अपॉन dt. ठीक आहे. आता मायनस साईन मध्ये आलेला, हा मायनस साईन इथं आलेला आहे, बरोबर. मग मी काय करेल, प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. तर 3 कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह घेईल तर 3 कॉन्स्टंट हे बाहेर येऊन जाईल. तर डी बाय डी टी ऑफ कॉस टी आणि मायनस 2 बाहेर आणि डी बाय डी टी ऑफ कॉस क्यूब टी, बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डी बाय डी टी ऑफ कॉस टी. कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन. ठीक आहे. म्हणजेच मायनस साईन हा बाहेर लिहिला 3 साईन टी, बरोबर. मायनस 2 डी बाय डी टी ऑफ कॉस क्यूब टी. आता बघा कॉस क्यूब आलेला आहे. ठीक आहे. तर अगोदर त्या क्यूबचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह येईल 3 बाहेर येऊन जाईल पुढे आणि कॉस पॉवर काय होईल, एक नाही कमी होईल म्हणजे कॉस स्क्वेअर टी होऊन जाईल. आता आपण फक्त त्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कॉसचा, डी बाय डी टी ऑफ कॉस टी. अशा प्रकारे आपलं जे उत्तर येईल dx अपॉन डी टी काय येईल आपला, तर dx अपॉन डी टी येईल -3 sin t. ठीक आहे. मायनस 2 इंटू 3 किती झाला, तर 6 झाला. ठीक आहे. कॉस स्क्वेअर टी इंटू कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. आता ध्यान ठेवा मायनस मल्टिप्लायला येतो, मग तो मल्टिप्लाय साइन मायनस आणि मायनस हा झाला प्लस आणि हा साइन टी, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन टी. हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे. dx अपॉन dt हा झाला इक्वेशन नंबर 4 तुमची. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, dy अपॉन dt आपण इकडून घेऊ. सेम 3 बाहेर डी बाय डी टी ऑफ साइन टी आणि मायनस 2 बाहेर डी बाय डी टी ऑफ साइन क्यूब टी. ठीक आहे. पुन्हा ध्यान द्या. ठीक आहे. तर डी बाय डी टी ऑफ 3 साइन टी, तर साईनचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस होतो म्हणजे 3 कॉस टी झाला मायनस हा 2 बाहेर. आता साइन क्यूब टीचा डेरिव्हेटिव्ह, मग क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा जसा कॉस क्यूबचा घेतला आपण म्हणजेच तो काय येईल 3 इंटू साइन स्क्वेअर टी, हा झाला क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. आणि डी बाय डी टी ऑफ कोणाचा घ्यायचा बाकी आता, तर साइन टीचा डेरिव्हेटिव्ह बाकी आहे. साइन टी काय होईल 3 कॉस टी मायनस 3 इंटू 2 किती झाला 6 साइन स्क्वेअर टी आणि साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर कॉस टी. हा आला आपला डी वाय अपॉन डी टी. ठीक आहे. आता पुन्हा तेच डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला काढायचं आहे, डी वाय अपॉन डी एक्स. तर डी वाय अपॉन डी एक्स का असतो, तर डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. ठीक आहे.
तर dy अपॉन dt ची किंमत काय आहे तर 3 cos t मायनस 6 sin स्क्वेअर t आणि cos t अपॉन मायनस 3 sin t आणि प्लस 6 cos स्क्वेअर t sin t. ठीक आहे. आपण काय करणार न्यूमरेटर मधनं बघा न्यूमरेटर ते कॉस कॉमन आहे आणि 3 पण कॉमन घेऊ शकतो म्हणजे 3 इंटू कॉस टी न्यूमरेटर मधनं 3 इंटू कॉस टी कॉमन काढला काय राहील मध्ये तर 1 राहिला पहिल्या टर्म मधला आणि दुसऱ्या टर्म मधला 3 इंटू 2 6 तर काय आला 2 फक्त राहील 1 मायनस 2 साइन स्क्वेअर टी अपॉन. ठीक आहे इकडनंही तसंच आपण काय आहे खाली साइन टी कॉमन निघेल आणि 3 तर 3 साइन टी कॉमन निघेल. ठीक आहे. आता पहिली जी टर्म आहे न्यूमरेटर मध्ये ही मायनस 3 साइन टी मी नंतर लिहिणार. ठीक आहे तर मग अगोदर ती टर्म लिहिल कोणती तर 2 काय राहिला कॉस स्क्वेअर टी आणि मायनस काय येईल तर 1 येईल. 3 3 गेट कॅन्सल हा कॉस टी बरोबर आणि हा अपॉन साइन टी कॉस अपॉन साइन काय होतो तर कॉट टी येऊन जाईल. ठीक आहे कॉस अपॉन साइन काय आला कॉट टी आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा त्याची किंमत काय येईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटाची हे आपले फॉर्म्युले दोघी बघा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा तो काय येतो तर साइन 2 थिटा येतो साइन 2 टी लिहिल्या जाईल ध्यान ठेवा थिटा नाही आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा फॉर्म्युला आपला तो काय आला कॉस 2 थिटा सॉरी हा पण कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस 2 टी दोघं कॅन्सल होतील कॉस 2 टी कॅन्सल होतील म्हणजे फक्त राहिलं कॉट टी एवढा राहिला होता आपला. ठीक आहे एवढं ध्यान ठेवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आपण फॉर्म्युला वापरला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा त्याची किंमत काय असते तर कॉस 2 थिटा येते बरोबर आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 त्याची किंमत पण काय येते कॉस 2 थिटा येते दोघं सेम आहेत कॅन्सल होऊन जाते म्हणजे कॉस 2 टी अपॉन साइन 2 टी कॅन्सल झाले ते आणि कॉट टी फक्त तेवढा राहिला. ठीक आहे फायनल आन्सर काय असेल तर कॉट टी असेल. ठीक आहे अशाच प्रकारे एक्झाम्पल आहेत सगळे एक अजून एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ आणि आज इथं आपण थांबू नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक्झाम्पल्स घेऊ आपण. ठीक आहे आता बघा पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल x इक्वल्स टू a cos cube t x equals to a cos cube t and y equals to a sin cube t a sin cube t तर dx अपॉन dt काढून घ्या dx अपॉन dt. ठीक आहे a इंटू डी बाय डी टी ऑफ कॉस क्यूब टी सेम मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण कॉस क्यूबचा काढला आणि साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय येईल तो कॉस क्यूब टीचा डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर येऊन जाईल म्हणजे 3 इथं बाहेर लिहितो आणि कॉस मधनं एक पॉवर कमी होईल म्हणजे कॉस स्क्वेअर टी राहिला आणि नंतर काय होईल कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार तर साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल डी बाय डी टी ऑफ कॉस टी. ठीक आहे मग आता याला पुन्हा लिहा काय 3a ह्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तर मायनस साइन टी येईल तो मायनस साइन मी बाहेर लिहितो अगोदर मायनस 3 इंटू ए कॉस स्क्वेअर टी इंटू साइन टी. ठीक आहे इक्वेशन नंबर ही फर्स्ट आपली
हा झाला dx अपॉन dt. नंतर y इक्वल्स टू a साइन क्यूब टी, म्हणजेच dy अपॉन dt आपण याचंही काढणार. ठीक आहे, तर a बाहेर आला, डी बाय डी टी ऑफ साइन क्यूब टी. सेम घ्यायचा याचा डेरिव्हेटिव्ह, तो a बाहेर साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, तर काय येईल, अगोदर 3 बाहेर येऊन जाईल आणि साईनची पॉवर 1 ने घेऊन जाईल, साइन स्क्वेअर टी. आणि नंतर डी बाय डी टी ऑफ साइन टी काय होईल, 3a साइन स्क्वेअर टी आणि साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय आला, तर कॉस टी. हा झाला dy अपॉन dt, इक्वेशन नंबर 2. आता आपण काढणार dy अपॉन dx. dy अपॉन dx ऍडजस्ट करा, तर dy अपॉन dt आणि अपॉन dx अपॉन dt. dy अपॉन dt काय दिला आहे, तर थ्राइस ऑफ a साइन स्क्वेअर टी नंतर कॉस टी अपॉन माइनस थ्राइस ऑफ a कॉस स्क्वेअर टी आणि साइन टी, हा dx अपॉन dt. थ्राइस ऑफ ए गेट कॅन्सल, साइन स्क्वेअर टी आणि हा साइन टी म्हणजे याच्यातला एक कमी होऊन जाईल आणि हा कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, हा कॉस टी इथला एक आणि इथली हे पॉवर कमी होऊन जाईल, म्हणजे काय राहील आता बघा. ठीक आहे, मायनस साइन, साइन स्क्वेअर मधला एक गेलेला म्हणजे फक्त राहिला साइन टी आणि डिवाइडला कॉस स्क्वेअर मधला एक कॉस गेला म्हणजे राहिला कॉस टी. तर किती आला तो, मायनस साइन टी अपॉन कॉस टी, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन टी, हा आपला आन्सर आला. ठीक आहे, तर dy अपॉन dx आपण काय काढला, तर dy अपॉन dx आपण काढला टॅन टी. ठीक आहे, आता असे एक्झाम्पल्स येतील. आता हे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे x इक्वल्स टू, ठीक आहे, तर एवढंच नसणार एक्झाम्पल. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड dy अपॉन dx, फाइंड dy अपॉन dx ॲट x इक्वल्स टू किंवा t इक्वल्स टू द्यावं लागेल. ठीक आहे, पॅरामीटर t आहे. ॲट t इक्वल्स टू पाय बाय 4 म्हणू शकतात, पाय बाय 3 म्हणू शकतात, पाय बाय 6 म्हणू शकतात. ठीक आहे, ॲट t इक्वल्स टू म्हणा, x इक्वल्स टू म्हणा, y इक्वल्स टू म्हणा, पॅरामेट्रिकमध्ये टी येईल किंवा थिटा येईल. ठीक आहे, जो पॅरामीटर दिला आहे, पण मागच्या एक्झाम्पलमध्ये पण ॲट t इक्वल्स टू पाय बाय 4. मग dy अपॉन dx काय करणार मग आपण, dy अपॉन dx ॲट टी इक्वल्स टू पाय बाय 4. ॲट टी इक्वल्स टू पाय बाय 4 म्हणजे काय, तर टी ची किंमत पाय बाय 4 म्हणजे टॅन टी ची किंमत पाय बाय 4, टॅन पाय बाय 4. आणि टॅन पाय बाय 4 म्हणजे किती, टॅन 45. टॅन 45 ची किंमत किती असते, तर किंमत असते 1. म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx ॲट टी इक्वल्स टू पाय बाय 4 त्याची किंमत किती आली, तर ती आली 1. अशा प्रकारे एक्झाम्पल्स आहेत. फक्त मेथड समजून घ्या, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे. पॅरामेट्रिक फंक्शन जर आलं तर dy अपॉन dx, तर dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt म्हणू शकतात. x आणि y जर थिटामध्ये दिलेले आहे तर dx अपॉन d थिटा आणि dy अपॉन d थिटा काढायचं आणि त्यांना डिवाइड करायचं एकमेकाला. ठीक आहे, आणि जर ॲट पॉइंट म्हटलं असेल कोणता तरी, तर ती किंमत त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकून द्यायची. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये अजून एक्झाम्पल घेऊ आपण आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक थांबू. ठीक आहे, थँक्यू.